नमस्कार मित्रांनो, मी शोभम पवार. मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करू शकता, म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता, तेही घर बसल्या. त्याला आपण DBT सुद्धा म्हणतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे कोणत्याही योजनेचे पैसे असतील, स्कॉलरशिपचे पैसे असतील, ते तुमच्या एकाच कोणत्यातरी बँकेच्या खात्यामध्ये जाऊन पडतील. त्यासाठी आपण त्याला बँक सीडिंग म्हणतो. आता हेच बँक सीडिंग कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून तुम्ही घर बसल्या करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून तुम्ही येऊ शकता. npci.org.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. इथे तुम्हाला एक पर्याय दिसेल 2 नंबरचा आहे कन्झ्युमर. या कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील. इथे 6 नंबरचा शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर बेस. याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला भरपूर असे पर्याय दिसतील. यामध्ये 2 नंबरचा पर्याय पाहू शकता, आधार सीडिंग डीसीडिंग. जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आधार सीडिंग डीसीडिंग. आधार सीडिंग डीसीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज अशा पद्धतीने दिसेल. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा फॉर्म दिसेल. यामध्ये एंटर युअर आधार, तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर या बॉक्समध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पुढे रिक्वेस्ट फॉर आधार, तुम्हाला सीडिंग करायचं आहे का डीसीडिंग करायचं आहे. सीडिंग करायचं आहे त्यामुळे सीडिंग सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट युअर बँक, तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे. इथे भरपूर नॅशनलाइज बँका आहेत. तुमचं अकाउंट यामध्ये कुठल्या बँकेमध्ये असेल ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पुढचा ऑप्शन तो सीडिंग टाईप. सीडिंग टाईपमध्ये 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे फ्रेश सीडिंग. फ्रेश सीडिंग याचा अर्थ तुमचं अगोदर कुठल्याही बँकेला आधार सीडिंग नाही, तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचं आहे, नवीन सीडिंग करायचं आहे, तर फ्रेश सीडिंग. त्यानंतर दुसरं येतं मुवमेंट सेम बँक विथ अनदर बँक. एका बँकेमध्ये जर तुमचे 2 अकाउंट असतील तर एका बँकेमधलं पहिलं अकाउंट दुसऱ्या अकाउंटला तुम्ही लिंक करू शकता. एकाच बँकेमधले 2 अकाउंट असतील तर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. जर एखाद्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीडिंग असेल, आता तुम्हाला दुसऱ्या बँकेला सीडिंग करायचं आहे, तर वन बँक टू अदर बँक अशा पद्धतीचे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. तिन्ही ऑप्शनचे तुम्हाला अर्थ समजले असतील. तर मी फ्रेश सीडिंग करतोय. मी पहिल्यांदाच अकाउंट उघडले त्यामुळे मी फ्रेश सीडिंग करतोय. त्यानंतर आता अकाउंट नंबर विचारेल. तुमचा जो काही बँक तुम्ही वरती सिलेक्ट केली त्या बँकेचा अकाउंट नंबर इथे टाका. पुन्हा एकदा अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला इथे कन्फर्म करायचा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सिंपल स्टेप फॉलो करून टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत. जो काही बॉक्समध्ये कॅप्चा दाखवला आहे तो कॅप्चा इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट पर्यायावरती क्लिक कराल तर तुम्हाला एक डिक्लेरेशन मागितलं जाईल, जे कन्सेंट मागितलं जाईल. तर इथं पहा टर्म्स अँड कंडिशन आहेत, या सर्व वाचून घ्यायच्यात. खाली यायचं आहे, आय अग्री टू कंटिन्यू पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. इथे OTP टाकून तुम्हाला कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे OTP आलेला आहे. मी OTP टाकून घेतो आणि कन्फर्म पर्यायावरती क्लिक करतो. OTP टाकून कन्फर्म पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता मला सांगते की तुमचं नवीन अकाउंट आहे आणि तुम्ही आता काय करू शकता, लिंकसाठी रिक्वेस्ट टाकू शकता. तुम्हाला कुठल्या बँकेला लिंक करायचं आहे ते इथे दाखवलं जाईल. तर आता बरोबर कन्फर्म करायचं आहे. तर माझं बँक ऑफ इंडियाला इथे लिंक होत आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडा वेळ इथे थांबायचं आहे. सेकंदामध्ये आपलं जे लिंक आहे ते होणार आहे. पहा, लाईव्ह तुम्हाला दाखवलं आधार सीडिंग झालेलं आहे. स्टेटस सक्सेस आलं पाहिजे आणि रिझल्ट असा आला पाहिजे की तुमचं आधार कार्ड ह्या बँकेला लिंक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा कम्प्युटरमधून तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.